हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपला जसं 2 पार्ट झालेला आहे, 1 पार्ट ही तुम्ही बघितलेला आहे, तसं आपला हा तिसरा पार्ट आहे. लास्ट आता राहिलेला आहे, म्हणजे गाण्याचा एंड आलेला आहे. शूटिंग करताना खूप मस्त मज्जा आलेली आहे आणि त्यात आपण बघू शकता आता तिसऱ्या अंतरासाठी खास आम्ही पूजा मांडलेली आहे आणि त्या गुरूंनी पण खूप छान अशी पूजा मांडलेली आहे. त्यात आपली हलगी ग्रुप तो आता त्यांचं चाललं आहे आपलं डिस्कशन. त्यात शिकरे सरांना चहा आणि पाणी जरा मस्त, त्यांना पण मूड फ्रेश होण्यासाठी त्यांनी पण खूप दमलेले आहेत. त्यांच्या मागं भरपूर असं काम होतं लागोपाठ. आता सध्या सीझन चालू आहे येडेश्वरीचा, तर त्यामुळं कंटिन्यू काम होतं. त्यात माझ्या भावाने पण मला खूप सपोर्ट केलेला आहे, शुभम सातपुते. आणि कुमार मग काय विषय नाही बाबा, कुमार बी दमलेला आहे तसं बघायला गेलं तर. कुमारने लागोपाठ त्याने पण गाणी केलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकताय, भाऊ नेहमी पाठीराखा सतत माझ्यासोबत असतो आणि त्याचंही यूट्यूब चॅनल आहे, पण सध्या त्याला काही वेळ नाही आहे, कामासाठी त्याला वेळ नाही आहे. त्यामुळं कुमार आणि ते जरा चालली होती आमची मस्ती. त्यात चिमणीला आता शेवट आता अंगात आणायचं आहे आणि त्यात आपली दुसरी चिमणी म्हणजे संजू आणि ही तिसरी चिमणी, तर तिघींना रोल आहे की अंगात आणायचा. तर मेकअप डल झाल्यामुळे जरा मेकअपला टचअप देते आणि कुमार त्यांना चिडवते आणि त्यात तो हसतोय की शूटिंग चालू असताना या गमती जमती तर चालूच राहत असतात. आपला भाऊ त्यांना मदत करतो मस्त. आणि त्यात दिवाना 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 हा एक जण आपला त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत बसलेला आहे. त्याला भान नाही की तो कुठं बसून बोलतोय, त्याला घेणं देणं पण नाही आहे. मुझसे प्यार करती है क्या नहीं, इस झरने के नीचे बैठ के वो बात उससे कर रहा है. भाई त्याने पाहिलं, मला म्हणतो नका व्हिडिओ काढू. चालायचं वय कमी, पण त्यात प्रेमरोगी हा दिवाना आमच्या ग्रुपला आहे. हलगी चांगली वाजवतो आणि त्यात आपली पूजा फायनल बऱ्यापैकी झालेली आहे. त्यात आपण जास्त लांबचं लोकेशन न घेता, ह्याला पण आनंद मावत नव्हता. तो मस्त आपला व्हिडिओ काढण्याच्या नादात मस्त डान्स करतोय. त्यालाही माहिती आपलं गाणं व्हायरल आहे, त्यामुळं तोही खुश होता की त्या गाण्यामध्ये तो दिसणार आहे म्हणून. आणि त्यात आपले सगळं घरातलं सजावट करण्यासाठी मटेरियल घेऊन आलेत, कारण आपल्याकडलं खूप लांबचं लोकेशन बघितल्यानंतर कोण जवळचे घरातले येणार नाहीत, म्हणून आपण जवळचंच लोकेशन बघितलं. आणि बिचाऱ्या गुरूंनी खूप छान असं त्यांनी पण आवरलं होतं. त्यांनी पूजा छान मांडली आणि त्यात आपण सगळं मटेरियल घेऊन आल्यानंतर देवीचंच आपल्याला एवढं काय ह्याच्यातलं माहीत नाही आहे, पण कसं की देवीचं गाणं होतं, मग आपण फुल टिपिकल पारंपरिक पद्धतीत मस्त पूजा वगैरे मांडून मस्त छान असा विषय करणारे. आणि घराच्या जवळच तर हे मंदिर आहे, केजूबाई म्हणून ओळखलं जातं ह्या मंदिराला. तर मंदिर खूप छान आहे. खरं तर दुपारचं ते बंद असतं, तर त्याच बंद असल्यामुळं आम्ही दुपारचं जरा शूट तिथं लावलं आणि घराच्या जवळच आहे. तर खूप छान मंदिर आहे. आणि खरं तर हे पाऊस असल्यानंतर मंदिर खरं तर पूर्ण भिजून आणि पूर्ण पाण्याच्या आतमध्ये असतं. मंदिराचं रहस्य नाही माहीत मला, पण नक्की माहीत पडल्यानंतर नक्की सांगेल. आणि आपले संजूला खरं तर खोबरा डान्स चालू केला आहे तिने. खरं तर शिकरे सरांचं त्याची मजाक मस्ती चालू असते आपल्या अशा शूटला, तर चालत राहायचं. हे अशा गमती जमती होत राहतात बघा. संजू पण तेच म्हणते. आणि त्यांच्या दोघांचं साप आणि मुंगसाचा डाव चालू राहतो. तर हे कंटिन्यू चालू असतं हे शूटिंगला, प्रत्येक शूटिंगला असतं. हे दोघं जण असल्यावरती एक वेगळीच मज्जा असते. चालायचं आणि त्यात आपली मस्तपैकी पूजा झालेली आहे. गुरूंनी खूप छान अशी पूजा मांडलेली आहे आणि 5 कडधान्यांची रास मांडायची असते, तशी रास मांडून घेतलेली आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे माझा भाऊ माझ्यासोबतच असतो प्रत्येक गाण्यामध्ये, त्याची खूप मोठी मला साथ असते. तर असे म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीच्या मागं एखाद्या पुरुषाचा हात असतो, तसं माझ्या मागे खरं तर माझ्या भावाचा हात आहे. आणि भावानेच बऱ्यापैकी मला सक्सेस होण्यासाठी खूप मदत केलेली आहे. लहान आहे पण त्याचे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळं छान आहेत त्याचे विचार. त्याच्यामुळं मी त्याचे विचार नक्की घेत असते. आणि आपल्याला हलगी ग्रुप आपला उत्सुक आहे आणि त्यात तिला दाखवते अंगात कसं आणायचं संजूला. ते तुम्ही बघू शकता. हलगी ग्रुप फुल जोशात आपल्यासोबत आपल्याला नेहमी साथ दिलेली आहे. त्यांनी 3-4 गाण्यामध्ये काम केलेलं आहे हलगी ग्रुपने. तर हे पोरं संजूला चिडवतात आणि आपली चिमणी मस्त अशी रेडी होऊन आलेली आहे. आता संजूला पण आपण सांगितलं की गाण्यामध्ये तुला अंगात आणायचं आहे. आपली गायत्री पण आहे रेडी,
त्यात हा तिला दाखवते की हलगी घेऊन नाचायचं कसं. तर ते झालं. आता विषय कुमार लावून घेतो आता सेटअप. हलगी कोण कुठं थांबणार आहे, कोण कुठं काय. ते हे बघा शिकरे सरांच्या ह्या संजूचं नेहमीप्रमाणे धिंगाणा चालूच असतो. तर बऱ्यापैकी आपला सेटअप झालेला आहे. घरातले येतात, ते आता घरातले आले की आपल्याला शूट चालू करायचं आहे. शूट चालू व्हायच्या आधीच हे चालले यांची नाटके. हे चालूच असतं नेहमी. आता आपलं शूट खरं तर झालेलं आहे. शूटिंग चालू असताना कोणीच मोबाईल ऑपरेट केलं नाही आणि त्यात मोबाईलचं शूट चालू असताना कोणी दाखवलं नाही तुम्हाला शूट काय झालं किंवा काय. पण आता नेमका असा विषय झाला की आता आमचं शूट संपलेलं आहे, म्हणून जी रास मांडलेली असती त्या राशीच्या पुढं आपण खरं तर तसं उचलत नाही, त्यामुळं आपण आरती करावीच लागते असे गुरु म्हटले. त्यानंतर आम्ही चालू केली आरती. आणि आरती करत असताना खरं ओरिजिनल अंगात बघायचं असेल तर पूर्ण आरती बघा. तर आपली आरती कंप्लीट झालेली आहे. तर शिकरे सरांनी आपले फुटेज छान काढून घेतले. मस्त अशी आरती सगळ्यांना दिली आणि सगळेजण मस्त खुश झाले होते. थोडक्यात क्लायमेट आपल्या आई तुळजाभवानी येडाईश्वरीचं मस्त असं थोडंसं आराधखाना झाल्या टाईप झाला आमचा. मस्त असे सगळेजण हसून खेळून एकत्र आपण काम केलं, त्यामुळं सगळ्यांचा शेणवाटा गेला. संजूला थोडासा त्रास झाला खरं तर शूटिंग चालू असताना, पण आम्ही खूप भिलो होतो, पण नॉर्मल झाली. त्यानंतर जरा थोडंसं तिला मस्त असं शूट झाल्यानंतर एकत्र फोटो सेशन वगैरे केलं आणि मस्त आपलं आता शूट कंप्लीट झालेलं आहे. हिप हिप उरे विषय टॉपचा. मग काय 2 चिमण्याने आपल्याला मस्त सपोर्ट केला, त्याबद्दल त्याही आपल्या कंटिन्यू शूटला असतात. शिकरे सरांना म्हटलं अजून काय राहिलं असेल तर मग घरातल्यांना पण खूप छान वाटलं. आणि घरातली माझी ही मम्मी आहे, तीही आपल्या शूटिंग तिचा खूप मोठा माझ्या पूर्ण सक्सेसमध्ये वाटा आहे. खरं तर त्यांनी मला सपोर्ट केल्यामुळे हे आपले जे काय आहे वृषाली सातपुते हे जे आत्ता तुमच्यापर्यंत गाणी वगैरे नवीन घेऊन येते, घरातल्यांचा खूप मोठा सपोर्ट असल्यामुळं मी हे कामं करते आहे. आणि सगळ्यात मेन शॉट म्हणजे की एक गाण्यामधला एक अंतर आहे की साजनने आणली वृषालीला माळपरडीत द्यायला. हे बघा, ही आमची चिमणी मस्त चहा पिती आहे आणि त्यात तेवढाच एक अंतरा राहिला होता, त्यामुळं तो अचानक लक्षात आला, म्हणून तो एक अंतरा काढून घेण्यासाठी आमचं चाललं होतं कुठं घ्यायचं. मग तो अंतरा घेण्यासाठी मी तिकडं पलीकडे चालली आहे. पण मला खरं तर खूप भीती वाटते आहे. तिकडं
पाण्याची मला पहिल्यापासून खूप भीती वाटते. मला नाही आवडत, कारण मला स्विमिंग येतच नाही. त्यामुळे मी जास्त पाण्याच्या जवळपास आणि पाण्याच्या नदी किंवा काय ह्या अशा ठिकाणी मी जातच. सो एव्हरीवन, आता आपलं शूट झालेलं आहे आणि फायनल आता नॉर्मल आता झालं मस्त. आणि संजू आणि आपले ब्रोलॉग तुमच्यामुळं खूप गाण्याला सपोर्ट मिळालेला आहे आणि तुमच्यामुळं आपलं गाणं खूप व्हायरल होणार आहे. तर ब्रोलॉकांचा खूप मोठा सपोर्ट आहे आपल्याला. थँक्स एव्हरीवन. असंच सपोर्ट करत राहा. खूप दमल्यामुळं ते पण जरा आपलं नॉर्मल चिलमध्ये चाललं आहे. आता त्यांचं मस्त आपलं पॅकअप झालेलं आहे आणि मस्त त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तुम्हाला आपलं गाणं व्हायरल असल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झालेला होता. आणि झाला आता विषय आपण सगळं पूर्ण झालं, पॅकअप वगैरे चालू होता. त्यात ब्रोलॉकांना पाण्यामध्ये दिसला साप. मला दिसलाच नाही म्हणून मी व्हिडिओ काढते, पण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दिसला तर नक्की कमेंट करून सांगा कुठे काय. साप होता का विरळ होता मला माहीत नाही. चालत राहतं त्यात. आपल्याला सापाची तर लय डेंजर भीती वाटते बाबा. त्यामुळे आपण 10 लांबच बरे. चलो एव्हरीवन, तर आपलं एव्हरीवन धन्यवाद. वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे आणि तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. आणि साप तर काय दिसला नाही, पण कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि आपलं गाणं नक्की वृषाली सातपुते यूट्यूब चॅनलला नक्की बघा. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं गाणं खूप चांगलं व्हायरल होते. तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला गाणं आलेलं आहे. तर एव्हरीवन.